माझं नाव रोहित. आज संध्याकाळी मी पुण्यावरून महाबळेश्वरला माझ्या काकूच्या घरी जाण्यासाठी निघालो. मी मर्चंट नेव्हीमध्ये शिपवर नोकरी करत असल्यामुळे मला तब्बल 6 महिन्यानंतर सुट्टी मिळाली होती. माझे काका आधी पुण्यातील कोथरूड भागात येथे राहत होते, पण व्यवसायानिमित्त ते महाबळेश्वरला स्थायिक झाले. तिथे त्यांचं एक मोठं किराणा दुकान होतं. माझे वडील आणि काका यांच्यात काही कौटुंबिक कारणामुळे बोलणे नव्हतं. तो त्यांचा वैयक्तिक वाद होता. काकांच्या लग्नात माझ्या आईच्या वडिलांना आजोबांना योग्य मान न मिळाल्यामुळे वडील त्यांच्या घरी जात नसत, पण त्यांनी माझ्यावर किंवा आईवर काकांच्या घरी जाण्यासाठी कधीच कोणतीही बंदी घातली नव्हती. माझ्या महाबळेश्वरला जाण्याचे मुख्य कारण असे होते की काही महिन्यांपूर्वी एका भीषण कार अपघातात माझे काका, त्यांची आई आणि त्यांचा मुलगा अशा तिघांचेही दुर्दैवी निधन झालं होतं. त्यांच्यासोबत काकू नसल्यामुळे त्या अपघातातून वाचल्या होत्या. आजोबा काकांसोबत गाडीत होते, पण त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचे दोन्ही गुडघे निकामी झाले होते. ते पूर्णपणे खाटावर खिळलेले होते. अशा परिस्थितीत काकू एकट्याच किराणा दुकान चालून घराचा उदरनिर्वाह करत होत्या. मी रात्री 8 वाजता महाबळे बस स्टँडवर पोहोचलो. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता आणि थंडी प्रचंड वाजत होती. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण असल्याने तिथे थंडी वाजणे स्वाभाविकच होतं. मी काही वेळ पाऊस थांबण्याची वाट पाहिली, पण तो अधिकच जोराने कोसळू लागला. शेवटी मी एक ऑटो रिक्षा करून काकूच्या घरी जाण्याचे ठरवले. वाटेत असताना मी काकूंना फोन करून विचारलं की त्या अजून दुकानातच आहेत की घरी गेल्या. पावसामुळे त्या दुकानातच अडकल्या होत्या. काका आणि काकूच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती, पण मी काकूंना तब्बल 3 वर्षानंतर भेटणार होतो. काकूंचे घर आणि दुकान यामधील अंतर अवघ्या 5 मिनिटांचं होतं. जेव्हा रिक्षा दुकानाजवळ येऊन पोहोचली तेव्हा मला एका महिला दुकानाचे शटर लावून बाहेर उभी असलेली मला दिसली. मी जेव्हा जवळ गेलो आणि त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. इतक्या दिवसात काकू एवढ्या सुंदर दिसू लागतील अशी मी कल्पनाही केली नव्हती. काकू एवढ्या सुंदर दिसू लागतील. पाऊस खूप जोरात होता आणि काकूंनी मला सुरुवातीला ओळखले नाही. जेव्हा मी त्यांच्याशी बोलू लागलो तेव्हा त्यांना समजले की मी रोहित आहे. मी म्हणालो, काकू लवकर गाडीत या, बाहेर खूप पाऊस सुरू आहे आणि तुम्ही पूर्ण भिजला आहात. तेव्हा काकू माझ्याकडे पाहून हसल्या आणि म्हणाल्या, रोहित तू खरंच किती बदलला आहेस. मी तर तुला ओळखूही शकले नाही. खूप हँडसम झाला आहेस तू. मी हसून म्हणाला, एक सांगू काकू, काही वेळ तर मीही तुम्हाला ओळखू शकलो नाही. मला वाटले दुकानदार कोणी अनोळखी महिला उभी आहे. तुम्ही खूप बदलला आहात. आधी किती बारीक होता, आता तुम्ही एकदम फिट दिसत आहात. त्यावर काकू मनापासून हसल्या आणि म्हणाल्या, पण रोहित तू आधी जसा होता तसाच आहे. तुझा मिश्किल स्वभाव अजिबात बदललेला नाही. आम्ही बोलत असताना माझे पूर्ण लक्ष त्यांच्याकडे होते. त्या पावसामुळे पूर्णपणे भिजल्या होत्या. आम्ही गाडीत एकमेकांच्या जवळ बसलो होतो. थंडीचे दिवस असूनही त्यांच्या सोबतीमुळे मला एक वेगळीच ऊब जाणवू लागली होती. काही वेळातच आम्ही घरी पोहोचलो. काका तिथे स्थायिक झाले असल्यामुळे त्यांनी एक स्वतंत्र आणि सुंदर घर बांधले होते. घरात 3 खोल्या होत्या आणि पुढे पार्किंगसाठी मोठी जागा होती. महाबळेश्वर सारख्या ठिकाणी असे घर बांधणे म्हणजे खूप मेहनतीचं काम होतं. काकूंनी मला घरात बोलावले आणि म्हणाल्या, रोहित तू आधी कपडे बदलून घे, मीही कपडे बदलून येते. मग आम्ही दोघे मिळून चहा घेऊ. तोपर्यंत वेळ असेल तर शेजारच्या खोलीत जाऊन आजोबांना भेटून ये. मी जास्त भिजलो नसल्यामुळे पटकन कपडे बदलून टी शर्ट आणि शॉर्ट्स घालून बाहेर आलो. काकूंची खोली आणि आजोबांची खोली शेजारी शेजारीच होती. मी आजोबांच्या खोलीकडे जात असताना माझे लक्ष काकूंच्या खोलीकडे गेले. खोलीचा दरवाजा चुकून थोडा उघडा राहिला होता. काकू ओले कपडे बदलत होत्या. त्यांचे ते रूप पाहून माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळीच भावना निर्माण झाली. काकू कपडे बदलून बाहेर येणार इतक्यात मी पटकन आजोबांच्या खोलीत गेलो. मला पाहून आजोबांना खूप आनंद झाला. त्यांनी माझी आणि आई वडिलांची विचारपूस केली. तेवढ्यात बाहेरून काकूंचा आवाज आला, रोहित आजोबांना विचार ते पण चहा घेणार का. आजोबांनी होकार दिला. मग आम्ही तिघांनी आजोबांच्या खोलीतच चहा घेतला. त्यानंतर काकूंनी मला जेवणाबद्दल विचारले. रोहित
आज जेवायला काय बनवू तुझ्यासाठी? मी म्हणालो, काकू आज छान मसालेदार खिचडी बनवा, कारण शिपवर असताना मला अशी खिचडी कधीच खायला मिळत नाही. आज तुमच्या आजची खिचडी खाण्याची खूप इच्छा आहे. काकूने हसून हो म्हटलं आणि ते स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. खोलीतून चहाचे कप उचलण्यासाठी त्या जेव्हा खाली वाकल्या तेव्हा त्यांच्या सौंदर्याने माझे मन पुन्हा एकदा वेधून घेतले. त्यानंतर मी हॉलमध्ये येऊन टीव्ही पाहत बसलो आणि काकू किचनमध्ये गेल्या. सुमारे 20 मिनिटात काकूने स्वयंपाक पूर्ण केला आणि मला जेवण्यासाठी आवाज दिला. त्यांनी आजोबांना खोलीत जेवण दिले आणि नंतर आम्ही दोघे एकत्र जेवायला बसलो. काकूंनी खूप चविष्ट खिचडी आणि कढी बनवली होती. मी मनापासून पोटभर जेवलो. बाहेर पाऊस अजूनही सुरूच होता. जेवण झाल्यावर काकूंनी 10 मिनिटात किचनचे काम आवरले आणि त्या हॉलमध्ये माझ्या शेजारी टीव्ही पाहण्यासाठी येऊन बसल्या. मी म्हणालो, काकू काय अप्रतिम खिचडी बनवली आहे. मी माझ्या आयुष्यात एवढी चविष्ट खिचडी कधीच खाल्ली नव्हती. काकू म्हणाल्या, अरे रोहित, आज तुझे काका नाहीत, नाहीतर मला दुप्पट खिचडी बनावं लागली असती, कारण त्यांना रात्रीची उरलेली खिचडी सकाळी खायला खूप आवडायची. मी हळूच विचारले, काकू तुम्हाला काकांची खूप आठवण येत असेल ना? ते आपल्या सगळ्यांना खूप लवकर सोडून गेले. मला जेव्हा समजले तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला होता. तुम्ही त्यांना त्या दिवशी जाण्यापासून रोखले नाही का? काकूंच्या डोळ्यात अश्रू आले. त्या म्हणाल्या, रोहित, मी त्यांना 2 दिवस आधीच तिथे जाण्यास मना केलं होतं, पण त्यांच्या डोक्यात अचानक जाण्याचा प्लॅन आला. त्या रात्री मालाची गाडी येणार होती. महाबळेश्वरमधील बाजारपेठेचे रस्ते लहान असल्यामुळे ट्रॅफिक टाळण्यासाठी रात्रीच्या वेळीच मालाच्या गाड्या येतात. दुकानासाठी डाळीची 25 पोती येणार होती आणि त्यासाठीच मी घरी थांबले होते. तुझ्या काकांना रात्री गाडी चालवण्याचा जास्त सराव नव्हता. त्या दिवशी त्यांना हलकासा सर्दी खोकलाही होता, त्यामुळे त्यांनी औषध घेतले होते. औषधामुळे त्यांना डुकली लागली असावी आणि त्यांची गाडी एका कंटेनरला जाऊन धडकली. आजोबा समोरच्या सीटवर होते आणि एअर बॅगमुळे ते वाचले, पण त्यांचे दोन्ही गुडघे फ्रॅक्चर झाले. काकू रडू लागल्या आणि म्हणाल्या, रोहित, मला खूप एकटेपणा जाणवतो. प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यासमोर पती आणि मुलाचा चेहरा येतो, पण काय करणार, पोट भरण्यासाठी दुकान चालवावं लागते. आजोबांची अशी अवस्था असल्यामुळे मी माझ्या माहेरी जाऊ शकत नाही. मी काकूंच्या हातावर हात ठेवून त्यांना धीर दिला. काकू, तुम्ही हिंमत हारू नका, सर्व काही ठीक होईल. मी घरी गेल्यावर आई वडिलांशी तुमच्याबद्दल बोलेन आणि तुम्हाला एक नवीन आयुष्य जगण्यासाठी त्यांचं मत करेन. रात्रीचे 11:30 वाजून गेले होते. आमच्या गप्पा सुरूच होत्या. अचानक बाहेर विजांचा कडकडाट, ढगांचा खूप मोठा आवाज झाला. काकू प्रचंड घाबरल्या आणि त्यांनी तात्काळ मला मिठी मारली. त्यांनी भीतीपोटी माझे टी शर्ट हाताने घट्ट पकडून ठेवले होते आणि डोके माझ्या खांद्यावर टेकवले होते. घरात कमालीची थंडी होती, पण त्या स्पर्शाने अंगात एक वेगळीच उष्णता निर्माण झाली. काही वेळाने जेव्हा काकूंना जाणीव झाली की त्यांनी काय केले, तेव्हा त्या थोड्या लाजल्या आणि दूर सरकून बसल्या. त्या म्हणाल्या, सॉरी रोहित, मी खूप घाबरले होते. आवाज इतका मोठा होता की मला वाटले की घराबाहेर काहीतरी कोसळले. तेवढ्यात वरच्या मजल्यावर काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला आणि घरातील लाईट पूर्णपणे बंद झाली. सर्वत्र अंधार झाला. मी विचारलं, काकू, वर काही जड सामान ठेवले होते का? आपण वर जाऊन पाहूया का? काकू म्हणाल्या, रोहित, नको, सकाळी पाहू, मला खूप भीती वाटत आहे. मी म्हणालो, मी सोबत आहे ना, घाबरू नका. जास्त भीती वाटत असेल तर माझा हात घट्ट पकडा. मी काकूंचा हात घट्ट हातात घेतला आणि आम्ही दोघे मोबाईलची टॉर्च सुरू करून वरच्या मजल्यावर गेलो. तिथे गेल्यावर दिसले की झाडाची एक मोठी फांदी तुटून छतावर पडली होती, ज्यामुळे पत्र्याचा काही भाग दाबला गेला होता आणि पावसाचे पाणी आत गळत होते. आम्ही तिथे एक भांड ठेवलं जेणेकरून पाणी साचणार नाही आणि खाली आलो. जिना उतरत असताना मी मोबाईलची टॉर्च बंद केली. काकू अंधारात पुन्हा घाबरल्या आणि म्हणाल्या, रोहित, तू कुठे गेला? मला खूप भीती वाटते, प्लीज माझ्याजवळ ये. बाहेर पुन्हा ढगांचा आवाज झाला. काकू रडवली होऊन म्हणाल्या, रोहित, तुला माझी शपथ आहे, लवकर जवळ ये. मी त्यांच्या समोर गेलो आणि त्यांना धीर दिला. त्या क्षणी काकूंनी मला पुन्हा घट्ट मिठी मारली. या अंधारात आणि एकांतात आमच्यातील अंतर पूर्णपणे मिटलं होतं. आम्ही खाली येऊन सोफ्यावर बसलो.
वातावरणातली भीती आता एका वेगळ्याच आकर्षणात बदलली होती. मी विषय बदलण्यासाठी विचारले, काकू, मला तुमच्या कॉलेज लाईफ बद्दल सांगा ना. तुमचा कोणी बॉयफ्रेंड वगैरे होता का? काकू हसून म्हणाल्या, नाही रे रोहित, आमच्या वेळी आम्ही फक्त अभ्यासावर लक्ष द्यायचो आणि घरच्यांची खूप भीती असायची. त्यामुळे आम्ही सरळ कॉलेजमध्ये जायचो आणि घर गाठायचो. पण तुझी नक्कीच कोणतरी गर्लफ्रेंड असेल आणि शिपवर असताना कोणी परदेशी मुलगी आवडली असेल. मी काकूंच्या डोळ्यात पाहत म्हणालो, काकू, मला फक्त भारतीय मुलीच आवडतात आणि ती मुलगी दिसायला अगदी तुमच्यासारखी सुंदर, हसायला हवी, तरच मी तिला प्रपोज करेन. मला नाही वाटत की या संपूर्ण महाबळेश्वर मध्ये तुमच्या इतकी सुंदर महिला कोणी दुसरी असेल. काकू लागत म्हणाल्या, रोहित, तू माझी स्तुती करत आहेस की मला चण्याच्या झाडावर चढवत आहे? मी गंभीर होऊन म्हणालो, काकू, मी विनोद करत नाहीये, हे माझ्या मनातील सत्य आहे. जर तुम्ही माझ्या कॉलेजमध्ये असत्या तर मी सगळ्यात आधी तुम्हालाच प्रपोज केलं असतं आणि तुमच्याशीच लग्न केलं असतं. काकू थोडा वेळ शांत राहिल्या आणि म्हणाल्या, रोहित, समजा मी अजूनही कॉलेजमध्ये शिकत आहे, तर तू मला कसं प्रपोज करशील? जरा करून दाखव. अंधाऱ्या खोलीत मी सोफ्यावरून उठलो आणि काकूंचा हात माझ्या हातात घेतला. आम्ही दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ आलो होतो. मी म्हणालो, काकू, आता बोलण्याची वेळ संपली आहे. काकूंनी आपले डोळे बंद केले. त्या रात्री त्या एकांतात आम्ही दोघांनी एकमेकावर प्रेमाची कबुली दिली. काकूंनाही अनेक दिवसानंतर कोणीतरी हवी हवीशी वाटणारी साथ मिळाली होती. त्या अंधारात आम्ही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे वाहून गेलो. रात्रीचे 3 वाजून गेले होते. शांततेत काकू मला म्हणाल्या, रोहित, तुझ्या सहवासात मला जो आनंद मिळाला तो मला आधी कधीच मिळाला नव्हता. तू आता मला सोडून कुठेही जाऊ नकोस. तू इथेच माझ्यासोबत राहा आणि माझ्यासोबत दुकान सांभाळ. मी म्हणालो, काकू, माझ्या सुट्टीचे अजून 5 महिने बाकी आहेत. तोपर्यंत मी इथेच राहून तुमच्या कामात मदत करेन आणि तुम्हाला प्रपोज करण्याचा विचार मी पहिल्याच दिवशी दुकानाबाहेर तुम्हाला पाहिले होते ना, तेव्हाच केला होता. त्यानंतर आमचा हा रोजचा नियमच झाला. सकाळी आम्ही दोघे दुकानात जायचो आणि संध्याकाळी घरी आल्यावर एकमेकांसोबत आनंदाने वेळ घालवायचो. या प्रेमामुळे काकूंच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसू लागला होता. त्या जुने दुःख विसरून आता फक्त माझ्यासोबत भविष्याचा विचार करू लागल्या होत्या. जेव्हा 5 महिन्याची माझी ड्युटी वर जाण्याची वेळ जवळ आली तेव्हा काकूंनी मला ती नोकरी सोडण्याचा आग्रह केला. त्या म्हणाल्या, आपण हाच बिझनेस अजून वाढवू आणि खूप पैसे कमवू. आपण दोघे सोबत आनंदाने राहू. मलाही त्यांना नाराज करायचे नव्हते, म्हणून मी त्यांच्यासोबत राहण्यास संमती दिली. आता काकू माझ्या आयुष्यात एका पत्नीप्रमाणे सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आहे आणि आम्ही दोघेही महाबळेश्वरच्या त्या घरात एकत्र आनंदाने राहत आहोत. 5 महिने कसे निघून गेले हे आम्हा दोघांनाही कळले नाही. मी मर्चंट नेव्हीची माझी ती आलिशान आणि मोठ्या पगाराची नोकरी सोडण्याचा अंतिम निर्णय घेतला होता. काकूंना, ज्यांना मी आता मनातल्या मनात माझी पत्नी मानू लागलो होतो, नाराज करण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. महाबळेश्वरच्या त्या मोठ्या किराणा दुकानाचा पसारा मी हळूहळू सांभाळू लागलो होतो. आजोबांची तब्येत पहिल्यापेक्षा स्थिर होती, पण ती अजूनही बेडवरच असायची. वर वर पाहता सर्व काही अगदी शांत, सुखी आणि सुरळीत सुरू होतं. पण म्हणतात ना, वादळापूर्वीची शांतता जास्त भयानक असते. महाबळेश्वरमध्ये आता कडक हिवाळा सुरू झाला होता. रात्रीच्या वेळी अंगाचा थरकाप उडवणारी थंडी पडायची आणि संध्याकाळी 7 वाजता संपूर्ण बाजारात शुकशुकाट व्हायचा. अशाच एका रात्री साधारण 11:30 वाजता आम्ही तिघेही जेवण करून आपापल्या खोलीत गेलो होतो. आजोबा गाढ झोपले होते. मी आणि काकू आमच्या बेडरूममध्ये बसून दुकानाच्या हिशोबाची वही पाहत होतो. बाहेर नेहमीप्रमाणे थंडगार वारा सुटला होता आणि खिडकीच्या काचावर त्या वाऱ्याचा धडधडाट होत होता. तेवढ्यात अचानक खालच्या पार्किंगच्या बाजूने गाडीचा हॉर्न वाजल्याचा स्पष्ट आवाज आला. मी आणि काकू दोघांनीही दचकून एकमेकांकडे पाहिलं. महाबळेश्वरच्या त्या निर्जन भागात रात्रीच्या 11:30 वाजता आमच्या घराबाहेर कोण गाडी घेऊन येईल आणि तीही थेट पार्किंगच्या जागेत? रोहित, एवढ्या रात्री कोण आलं असेल? आपण कोणाची वाट पाहत होतो का? काकूंच्या आवाजात भीती आणि गोंधळ साफ जाणवत होता. नाही काकू, आपली गाडी तर गॅरेजमध्येच लावली आहे आणि या वेळेस मालाची गाडी येणेही शक्य नाही, मी म्हणालो आणि पलंगावरून उठलो. मी मोबाईलची टॉर्च चालू केली आणि खिडकीचे पडदे बाजूला करून खाली पार्किंगच्या दिशेने पाहिलं. खाली घरातील पिवळा दिवा सुरू होता, ज्याच्या प्रकाशात पांढऱ्या रंगाची एक जुनी स्कॉर्पिओ गाडी उभी असलेली दिसली.
ती गाडी पाहताच माझ्या पाठीतून एक थंड शिरशिरी आली. ती हुबेहूब तशीच गाडी होती ज्या गाडीचा 5 महिन्यांपूर्वी काकांचा अपघात झाला होता. पण ती गाडी तर भंगारात जमा झाली होती. मग ही गाडी कुठून आली? मी मागे वळून काकूंकडे पाहिले. काकूंचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता. त्या थरथरत्या हाताने पलंगाची चादर घट्ट पकडून खिडकीकडे पाहत होत्या. काकू, काय झालं? तुम्ही त्या गाडीला ओळखता का? मी विचारले. त्यांनी कशाबशा नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि अत्यंत थरथरत्या आवाजात म्हणाल्या, रोहित, ती तुझ्या काकांचीच गाडी आहे. MH11 तोच नंबर आहे. पण ते शक्य आहे का? ती गाडी तर पोलिसांनी जप्त करून स्क्रॅच यार्डमध्ये टाकली होती. माझे हृदय वेगाने धडधडू लागले. मी काकूंचा हात पकडला. तो बर्फासारखा गार झाला होता. तुम्ही इथेच थांबा, मी खाली जाऊन बघतो, मी धीर देत म्हणालो. नको रोहित, खाली जाऊ नकोस. मला काहीतरी अघटित घडणार असल्याचा भास होतोय. काकूंनी माझा हात अडवण्याचा प्रयत्न केला, पण मला सत्य जाणून घ्यायचं होतं. मी कपाटातून एक लोखंडी रॉड काढला आणि अत्यंत सावध पावलांनी बेडरूमच्या बाहेर आलो. हॉलमध्ये पूर्ण अंधार होता. फक्त खिडकीतून येणारा बाहेरच्या दिव्याचा प्रकाश जमिनीवर पडत होता. मी मुख्य दरवाजाकडे गेलो आणि हळूच दरवाजाची कडी काढली. थंड हवेचा एक मोठा झोत माझ्या चेहऱ्यावर आदळला. मी बाहेर पार्किंगमध्ये आलो. ती पांढरी स्कॉर्पिओ तिथेच उभी होती. तिचं इंजन अजूनही चालू होतं आणि सायलेन्सरमधून धूर निघत होता. गाडीच्या काचा काळ्या असल्यामुळे आत कोण आहे हे दिसत नव्हतं. मी छाती घट्ट केली आणि गाडीच्या ड्रायव्हर सीटच्या खिडकीजवळ गेलो. मी हातातील रॉड घट्ट पकडला आणि काचेवर नॉक केलं. 1 सेकंद, 2 सेकंद गाडी काहीच हालचाल झाली नाही. पण 3ऱ्या सेकंदाला गाडीची काच हळूहळू खाली सरकू लागली. जशी काच खाली आली तशी आतली व्यक्ती पाहून माझ्या हातातील लोखंडी रॉड गळून जमिनीवर पडला. माझ्या तोंडून शब्दच फुटेना. ड्रायव्हरच्या सीटवर दुसरा कोणी नसून खुद्द माझे काका बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर अपघाताच्या खोल जखमांचे वळ होते. डोक्यावर पांढरी पट्टी बांधलेली होती आणि त्यांचे डोळे निर्जीव वाटत होते. त्यांनी अत्यंत संथ गतीने आपली मान माझ्याकडे वळवली आणि एक अमानुष हसू त्यांच्या ओठावर आलं. काय रोहित, ओळखलं नाहीस का तुझ्या काकाला? मर्चंट नेव्हीची नोकरी सोडून माझ्याच घरात, माझ्याच दुकानात आणि माझ्याच... त्यांचं वाक्य पूर्ण होण्याआधीच मागून एक जोरात किंचाळण्याचा आवाज आला. मी मागे वळून पाहिलं तर काकू दारात उभ्या होत्या आणि त्यांनी भीतीपोटी आपल्या तोंडावर हात ठेवला होता. तुम्ही जिवंत आहात, पण डॉक्टरांनी आणि पोलिसांनी तुम्हाला तर सांगितले होते की... काकूंचा आवाज कापला. काकांनी गाडीचे दार उघडले. ते लंगडत लंगडत गाडीबाहेर आले. त्यांच्या हातात एक जुनी डायरी होती. ते काकूंच्या दिशेने चालत गेले. मी त्यांच्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला, पण काकांनी माझ्याकडे अत्यंत क्रूर नजरेने पाहिले आणि म्हणाले, रोहित, तू अजून लहान आहेस. या बाईचा खरा चेहरा तुला अजून माहीत नाही. तू जिला बिचारे आणि असहाय्य समजतो आहेस, ती प्रत्यक्षात एक कारस्थान करणारी गुन्हेगार आहे. काकांचे हे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी चक्रावून काकूंकडे पाहिले. काकूंचे डोळे आता भीतीने नाही तर एका वेगळ्याच गुन्हेगारी भावनेने भरले होते. काका, तुम्ही काय बोलत आहात? तुमचा तर अपघात झाला होता ना? मी गोंधळून विचारलं. काकांनी हातातली ती जुनी डायरी माझ्यासमोर फेकली. अपघात? तो अपघात नव्हता रोहित. तो एक ठरवून केलेला मर्डर प्लॅन होता. या काकूने आणि बाजारातील त्या डाळीच्या गाडीच्या ड्रायव्हरनी मिळून माझ्या गाडीचे ब्रेक्स रिकामे केले होते. ज्या रात्री मी निघालो त्या रात्री मला सर्दीचे औषध म्हणून हिने जे दिले ते औषध नव्हते तर झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस होता. हिची नजर माझ्या या करोडच्या प्रॉपर्टीवर आणि दुकानावर होती. अपघातानंतर माझा मुलगा आणि आई जागीच वारले, पण मी वाचलो. एका बाजूला पोलिसांनी मला मृत घोषित केले कारण गाडीत एक तिसराच मृतदेह जळलेल्या अवस्थेत मिळाला होता, जो हिने पुरावे मिटवण्यासाठी तिथे ठेवला होता. मी इतके दिवस हॉस्पिटलमध्ये कोमात होतो. आज शुद्धीवर आल्यावर मला समजले की हिने माझ्याच पुतण्याला आपल्या जाळ्यात ओढलं आहे. काकांचा प्रत्येक शब्द एखाद्या बॉक्सर बॉम्बसारखा माझ्या कानावर पडत होता. मी अत्यंत धक्क्यात काकूंकडे पाहिलं, ज्या काही वेळेपूर्वी माझ्यासाठी त्या सर्वस्व होत्या. काकूंचा चेहऱ्यावरचा तो गोडवा आता पूर्णपणे नाहीसा झाला होता. त्यांच्या ओठावर एक थंड क्रूर हसू आलं. त्यांनी हळूच आपल्या गाऊनच्या खिशात हात टाकला आणि एक छोटी पिस्तूल बाहेर काढली. ती पिस्तूल त्यांनी
थेट काकांच्या दिशेने रोखली. होय, मीच केलं ते सर्व. काकूंचा आवाज आता पूर्णपणे बदलला होता. तुम्ही आणि तुमच्या आईने लग्नापासून माझा छळ केला. मला या घरात नोकरासारखं वागवलं. मला माझं आयुष्य जगण्याचं कोणतंही स्वातंत्र्य दिलं नाही. मला या नरकातून सुटायचं होतं आणि या मालमत्तेवर माझा हक्क हवा होता. पण तुम्ही वाचलात. ही तुमची सर्वात मोठी चूक ठरली. त्यानंतर काकूंनी ती पिस्तूल माझ्याकडे वळवली. आणि रोहित, तुझ्यावर माझे खरे प्रेम कधीच नव्हतं. मला दुकानाचा हिशोब सांभाळण्यासाठी आणि मर्चंट नेव्हीमधून तुला मिळालेले करोडो रुपये या बिझनेसमध्ये गुंतवण्यासाठी एक मोर्याची गरज होती, जो तू पूर्ण केलास. आता जर तुम्ही दोघं जिवंत राहिला तर मी तुरुंगात जाईल. त्यापेक्षा रात्री महाबळेश्वरच्या जंगलात 2 मृतदेह सापडले तर कोणालाच संशय येणार नाही. घरात पूर्ण शांतता पसरली होती. फक्त काकूच्या हातातील पिस्तूलचा काळा धातू त्या पिवळ्या प्रकाशात चमकत होता. बाहेर वारा अधिकच जोराने वाहू लागला होता आणि मी आणि काका दोघेही एका मृत्यूच्या सापळ्यात अडकलो होतो आणि समोर आमचा काळ उभा होता. काकूंचे बोट ट्रिगरवर हळूहळू होऊ लागले आणि अचानक घराच्या आतून आजोबांच्या खोलीतून एक मोठ्या काचेच्या वस्तूच्या फुटण्याचा आवाज आला. काकूंचे लक्ष एका सेकंदासाठी विचलित झाले आणि नेमकी तीच संधी साधून मी क्षणभराचा विचार न करता थेट त्यांच्या हातावर झेप घेतली. माझा पूर्ण भार त्यांच्यावर पडल्यामुळे काकूंचा तोल गेला आणि त्या जमिनीवर कोसळल्या. त्याच गडबडीत त्यांच्या हातातील पिस्तुलातली गोळी सुटली आणि थेट वरच्या छताला जाऊन लागली. गोळीच्या त्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला. मी काकूंच्या हातातील पिस्तूल हिसकून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो, पण पैशाच्या आणि गुन्ह्याच्या हवेशीने पेटलेल्या काकूंच्या अंगात कमालीची ताकद आली होती. त्यांनी मला जोरात धक्का दिला आणि त्या मागे सरकल्या. पिस्तूल अजूनही त्यांच्या हातात होती. त्या धापा टाकत पुढे आल्या आणि त्याने रागाने माझ्यावर पिस्तूल रोखली. रोहित, तू माझ्या प्रेमाचा विश्वासघात केलाय. मी तुला माझ्या आयुष्याचा भाग बनवणार होते, पण तू या म्हाताऱ्याच्या बाजूने उभा राहिला. आता तूही जिवंत राहणार नाहीस. काकू पिसाळल्या वाघिणीसारख्या ओरडल्या आणि त्यांचे बोट ट्रिगरवर दाबणार तेवढ्यात मागून काकांनी आपल्या हातातील लोखंडी रॉड काकूंच्या हातावर मारला. खटाकाचा आवाज झाला आणि पिस्तूल काकूंच्या हातातून सुटून थेट पार्किंगच्या अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन पडली. काकू वेदनेने ओरडल्या आणि त्यांनी आपला हात पकडला. काका अपघातामुळे पायाने अधू होते, पण त्यांच्या डोळ्यात आपल्या आईच्या आणि मुलाच्या हत्येचा सूड स्पष्ट दिसत होता. रोहित, पकडीला, हिला आज जिवंत सोडायचं नाही, काका ओरडले. पण काकू अत्यंत चपळ निघाल्या. त्यांनी पाहिले की पिस्तूल हातचे गेले आहे आणि आता आपलं काही खरं नाही. त्यामुळे त्यांनी थेट पार्किंगमध्ये उभे असलेल्या त्या पांढऱ्या स्कॉर्पिओ गाडीकडे धाव घेतली. गाडीचं इंजन आधीच चालू होतं. काकू ड्रायव्हर सीटवर बसल्या आणि त्यांनी दरवाजाचा आतून लॉक केला. काकू, थांबा, पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. मी गाडीच्या दिशेने धावलो आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत काकूंनी गाडी रिव्हर्स गिअरमध्ये टाकली होती. गाडी मोठ्या आवाजात मागे सरकली. मी स्वतःला वाचवण्यासाठी बाजूला झालो. काकूंनी गाडी थेट महाबळेश्वरच्या त्या अंधाऱ्या आणि वळणावळणाच्या मुख्य रस्त्यांकडे वळवली. धोधो वाहणारा वारा, दाट धुके आणि काळाकुट्ट अंधार यामधून ती पांढरी गाडी वेगाने दिशेनाशी झाली. रोहित, आपल्याला इथं पाठलाग करावा लागेल. ती पोलिसांपर्यंत पोहोचण्याआधी पुरावे नष्ट करू शकते किंवा शहराबाहेर पळू शकते. काका लंगडत लंगडत माझ्याजवळ येत म्हणाले. त्यांच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या. मी लगेच घरात गेलो आणि गाडीची चावी घेऊन आलो. आम्ही दोघे गाडीत बसलो. मी गाडी चालू केली आणि काकूंनी ज्या दिशेने गाडी नेली होती तिथे वेगाने पुढे निघालो. महाबळेश्वरच्या घाटातील रस्ते रात्रीच्या वेळी अत्यंत धोकादायक असतात. त्यातच रात्रीचे 2 वाजायला आले होते आणि धुक्यामुळे समोरचे काही दिसत नव्हते. काका, पण तुम्ही कसे वाचलात आणि पोलिसांना दुसरा मृतदेह कसा? मी गाडीत चालवता चालवता विचारले. माझे मन अजूनही काकूंच्या त्या खऱ्या चेहऱ्याच्या धक्क्यातून सावरले नव्हते. काकांनी एक दीर्घ श्वास घेतला. रोहित, अपघाताच्या त्या रात्री जेव्हा गाडी कंटेनरला धडकली तेव्हा मी गंभीर जखमी झालो होतो, पण गाडीला आग लागण्यापूर्वी एका स्थानिक गावकऱ्याने मला बाहेर काढलं होतं. त्याला वाटलं होतं की मी वारलो आहे म्हणून त्याने मला रस्त्याच्या कडेला ठेवलं. पण जेव्हा गाडीने पेट घेतला तेव्हा गाडीत डाळीच्या पोत्यासह आलेला तो क्लीनर आतच अडकला होता, ज्याचा चेहरा जाळल्यामुळे ओळखू येत नव्हता. काकूला वाटले की तो मृतदेह माझाच आहे.
मी एका खाजगी लहान हॉस्पिटलमध्ये कोमात होतो. तिथे त्या गावकऱ्याने मला दाखल केलं होतं. 2 दिवसापूर्वी मला शुद्ध आली. काकांचे बोलणे पूर्ण होणार तितक्यात मला धुमशातून दूरवर रस्त्याच्या कडेला एका गाडीच्या हेझॉर्ड लाईट्स इंडिकेटर चमकताना दिसले. मी गाडीचा वेग कमी केला आणि जवळ गेलो. ती काकूंचीच पांढरी स्कॉर्पिओ होती. गाडी रस्त्या शेजारील एका मोठ्या झाडाला जाऊन धडकली होती. गाडीचे समोरील बोनट पूर्णपणे दबले गेले होते. काकूंची गाडी. मी गाडी थांबवली. आम्ही दोघे खाली उतरलो. मी सावधपणे स्कॉर्पिओ जवळ गेलो. ड्रायव्हर सीटचे दार उघडे होते, पण आत कोणीच नव्हतं. स्टेअरिंग व्हीलवर रक्ताचे डाग होते. काकू जखमी अवस्थेत कुठेतरी पळून गेल्या होत्या. मी मोबाईलची टॉर्च जमिनीवर मारली तर रक्ताचे थेंब रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलाच्या दिशेने जात असल्याचे दिसले. त्या जंगलात गेले आहेत, काका म्हणाले. आम्ही दोघांनी जंगलात प्रवेश केला. महाबळेश्वरचे ते जंगल रात्रीच्या वेळी अत्यंत भयानक वाटत होते. जंगली श्वापदांचे आवाज आणि वाऱ्याचा साठ असलेला आवाज यामुळे अंगावर काटा येत होता. आम्ही रक्ताच्या त्या खुणांचा पाठलाग करत 1.5 किलोमीटर आत गेलो. अचानक एका मोठ्या दरीच्या टोकापाशी आम्हाला एक आकृती जमिनीवर बसलेली दिसली. त्या काकूच होत्या. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होते आणि त्या धापा टाकत दरीच्या कडेला असलेल्या एका दगडाला टेकून बसल्या होत्या. समोर अथांग खोल दरी होती आणि खाली फक्त काळा अंधार होता. बस कर वैशाली, आता खेळ संपला आहे. पोलिसांना मी आधीच फोन केला. ते येतच असतील. तुझ्या पापाचा घडा भरला आहे. काका कडारली. काकूंनी अत्यंत तीक्ष्ण नजरेने आमच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, पण एक भयानक वेडेपणा होता. त्या हसल्या, पण त्या हसण्यात फक्त क्रूरता होती. खेळ संपला नाही प्रमोद. खेळ तर मी जिंकले होते, पण यात रोहितने सगळा प्लॅन खराब केला. काकूंनी माझ्याकडे पाहत म्हटले, रोहित, मी तुझ्यावर कधीच प्रेम केले नाही, पण तरीही तू माझ्या जाळ्यात अडकला. मला वाटलं होतं की मी या मालमत्तेची राणी बनेन, पण मला तुरुंगात चढायचे नाही. असे म्हणत काकू अचानक दरीच्या अगदी टोकावर उभ्या राहिल्या. काकू मागे व्हा, वेडेपणा करू नका. मी ओरडलो आणि त्यांच्या दिशेने धावलो. प्रमोद, मी या जन्मात तरी तुझ्या हाती लागणार नाही. काकूंनी जोरात किंचाळी ठोकली आणि आम्ही काही करण्यापूर्वीच त्यांनी खोल दरीमध्ये उडी घेतली. वैशाली, काका जोरात ओरडली. मी दरीच्या कडेला जाऊन टॉर्च मारली, पण खाली इतका खोल प्रचंड अंधार आणि धुके दाटत होते की काहीच दिसत नव्हते. फक्त काकूंच्या किंचाळण्याचा आवाज त्या डोंगरांमधून घुमून शांत झाला. सर्व काही संपले होते. 2 महिन्यानंतर पोलिसांनी काकूंचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती दरी इतकी खोल आणि दुर्गम होती की त्यांचा पत्ता लागला नाही. शेवटी पोलिसांनी त्यांना मृत घोषित केलं. मी मर्चंट नेव्हीची नोकरी पुन्हा जॉईन करण्याचा निर्णय घेतला. महाबळेश्वरला त्या घरात आता फक्त मी, काका आणि आजोबा उरलो होतो. काकूंनी रचलेले ते गुन्हेगारीचे जाळे आणि माझ्यासोबत केलेले ते प्रेमाचे नाटक माझ्या मनावर कायमची जखम करून गेले होते. ज्या सौंदर्याच्या प्रेमात मी पडलो होतो, त्या सौंदर्याच्या मागे एक भयानक काळ लपलेला होता, हे मला समजलं होतं. मी माझ्या बॅगा भरल्या आणि काकांचा निरोप घेण्यासाठी हॉलमध्ये आलो. आजोबाही व्हीलचेअरवर बसले होते. काळजी घे रोहित, तू नसतास तर त्या रात्री जिवंत राहिलो नसतो. काकांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं. तुम्हीही काळजी घ्या काका, मी म्हणालो आणि घराबाहेर पडलो. मी टॅक्सीत बसलो. टॅक्सी महाबळेश्वरच्या त्याच घाटातून पुढे जात होती. बाहेर हलका पाऊस आणि धुके होतं. मी खिडकी बाहेर पाहत विचार करत होतो की माणसाचा चेहरा आणि त्याचे मन किती अंतर असू शकते. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. मी फोन अनलॉक केला आणि मेसेज वाचताच माझे हात थरथरू लागले. कपाळावर घामाचे थेंब आले आणि टॅक्सीत अजूनही मला प्रचंड थंडी वाजल्यासारखे झाले. त्या मेसेज मध्ये फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, रोहित, तुला काय वाटले मी इतके सहज मरेन? मर्चंट नेव्हीच्या सुट्ट्या संपून जेव्हा तू परत येशील तेव्हा तुझी काकू तुझी वाट पाहत असेल, कारण आपला प्रपोजल अजून अपूर्ण आहे. मी तातडीने त्या नंबरला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण तो नंबर आउट ऑफ सर्व्हिस दाखवत होता. मी दचकून मागे पाहिले. घाटाच्या त्या धुक्यात एक पांढरी स्कॉर्पिओ गाडी आमच्या टॅक्सीचा पाठलाग करत असल्याचा मला भास झाला. किती खरोखरच काकू होती? या प्रश्नाचे उत्तर आता महाबळेश्वरच्या त्या धुक्यात कायमची गडद झालं होतं. टॅक्सी महाबळेश्वरचा घाट उतरत होती, पण माझ्या मनात मात्र विचारांचं एक भयंकर वादळ घोंगावत होतं.
मोबाईलच्या स्क्रीनवर आलेला तो एकच मेसेज माझ्या डोळ्यांसमोरून हलत नव्हता. ती जिवंत आहे? ते कसं शक्य आहे? एवढ्या खोल दरीतून कोणी जिवंत कसं वाचू शकतं? असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात चक्रावून टाकत होते. मी पुन्हा एकदा मागच्या काचेतून बाहेर पाहिलं. घाटात दाट धुके होती, पण त्या धुक्याला चिरत दोन प्रखर हेडलाईट्स आमच्या टॅक्सीचा पाठलाग करत असल्यासारखं वाटत होतं. ड्रायव्हर गाडीचा वेग वाढवा. मागे एक गाडी आपला पाठलाग करत आहे, मी घाबरलेल्या आवाजात म्हणालो. टॅक्सी चालवणाऱ्या मध्यमवयीन ड्रायव्हरने वरच्या आरशातून माझ्याकडे पाहिलं आणि हसला. साहेब, महाबळेश्वरचा घाट आहे हा. इथे यावेळेस गाड्या अशाच एकमेकांच्या मागे चालतात. धुक्यामुळे समोरचं काही दिसत नाही, म्हणून मागची गाडी आपल्याला गाडीच्या लाईटचा अंदाज घेत चालली असेल. तुम्ही काळजी करू नका. त्याच्या या उत्तरानं माझं थोडं समाधान झालं खरं, पण मनातील ती भीती जात नव्हती. मी पुन्हा फोनकडे पाहिलं. तो मेसेज खरोखरच वैशाली काकूने पाठवला होता की कोणी माझ्याशी क्रूर थट्टा करत होता? काकूंनी त्या दरीच्या कडेहून उडी मारताना मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. मग हा मेसेज कोणी केला असेल? पोलिसांमधील कोणाचा हा खोडसाळपणा होता की काकूंचा कोणी साथीदार अजून बाहेर मोकळा होता? हळूहळू टॅक्सी घाटाच्या खाली आली आणि वाठार स्टेशनच्या दिशेने धावू लागली. जसे जसे महाबळेश्वर मागे सुटू लागले तसे तसे माझे मन थोडे शांत झाले. मुंबईला पोहोचून मी थेट जहाजावर रुजू होणार होतो. पुढील 9 महिने मी समुद्राच्या मध्यभागी जगापासून दूर राहणार होतो. मला वाटले की तिथे मी या सर्व पाशातून आणि भीतीतून मुक्त होईल. मुंबईला पोहोचल्यावर सर्व कागदपत्रांची पूर्तता करून मी एका मोठ्या कार्गो शिपवर निघून गेलो. सुरुवातीचे 2-3 महिने खूप कठीण गेले. रात्रीच्या वेळी जेव्हा जहाजावर डेकवर उभे राहून मी अथांग काळ्या समुद्राकडे पाहायचो, तेव्हा मला महाबळेश्वरची ती खोल दरी आणि काकूंचा तो चेहरा आठवायचा. त्यांनी माझ्याशी केलेले ते प्रेमाचे नाटक आणि त्यानंतर उघड झालेला त्यांचा तो भयानक चेहरा, हे सर्व आठवून माझ्या अंगावर काटा यायचा. पण हळूहळू कामाच्या व्यापात मी हे सर्व काही विसरू लागलो. अटलांटिक महासागराच्या थंड लाटांवरून जात असताना जुन्या आठवणी धुसर होत होत्या. काकूंचे आणि माझे काहीतरी सॅटेलाइट फोनवरून बोलणे व्हायचे. त्यांनी सांगितले की महाबळेश्वरमधील दुकान आता चांगली चालत आहे. त्यांनी एक नवीन मॅनेजर ठेवला आहे आणि आजोबांची तब्येतही बरी आहे. पोलिसांनी काकूंची फाईल बंद केला होता कारण 2 महिने शोध घेऊनही त्यांचा ठाव ठिकाणा लागला नव्हता. 9 महिने पूर्ण झाले. माझी ड्युटी संपली होती आणि मी पुन्हा एकदा भारताच्या भूमीवर मुंबई पोर्टवर पाऊल ठेवलं. या 9 महिन्यात मी स्वतःला मानसिकदृष्ट्या खूप मजबूत केलं होतं. मला वाटलं होतं की मी आता सर्व काही संपलं आहे. वैशाली काकू नावाचे ते वादळ आता माझ्या आयुष्यातून कायमचे निघून गेले आहे. मी मुंबईहून थेट पुण्याला माझ्या आईवडिलांच्या घरी आलो. आई बाबा मला पाहून खूप आनंदी झाले. मी त्यांना महाबळेश्वरला घडलेल्या प्रकारची पुसटची कल्पना दिली होती, पण संपूर्ण थरार संपला नव्हता. 2 दिवस पुण्यात राहिल्यानंतर मला काकांना आणि आजोबांना भेटण्यासाठी तीव्र इच्छा झाली. 9 महिन्यांपूर्वी मी ज्या परिस्थितीतून तिथून निघून गेलो होतो, त्यांची एक प्रकारची टोचणी माझ्या मनात होती. म्हणून मी आई वडिलांना सांगितले की मी 2 दिवसासाठी महाबळेश्वरला जाऊन येतो. मी माझ्या स्वतःच्या गाडीने महाबळेश्वरला जाण्यासाठी निघालो. 9 महिन्यांपूर्वीचा तो पावसाळा आणि हिवाळा आता संपून उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले होते. तरीही महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर तिथली थंडी हवा मनाला सुखद वाटत होती. संध्याकाळच्या सुमारास मी काकांच्या घराच्या बाहेर गाडी थांबवली. घर पूर्वीसारखं सुंदर दिसत होतं, पण आजूबाजूला एक वेगळी शांतता होती. मी गाडीतून उतरलो आणि घराचा मुख्य दरवाजा उघडा असलेला पाहिला. मी आत गेलो. हॉलमध्ये कोणीच नव्हतं. काका, आजोबा, मी मोठ्याने आवाज दिला. तेवढ्यात बाजूच्या खोलीतून काका लंगडत बाहेर आले. मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रचंड आनंद उजळला. त्यांनी धावत येऊन मला घट्ट मिठी मारली. रोहित, अरे तू कधी आलास? मला न सांगताच आलास? काकांनी विचारलं. काका, तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. कसे आहात तुम्ही? आणि आजोबा कुठं आहात? मी विचारलं. मी चांगला आहे रे, आणि आजोबा आतल्या खोलीत आराम करत आहेत. चल, त्यांनाही भेट. काका मला आजोबांच्या खोलीत घेऊन गेले. आजोबा बेडवर बसले होते. मला पाहून त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. आम्ही तिघांनी खूप गप्पा मारल्या. काकांनी सांगितले की दुकानाचा व्यवसाय आता दुप्पट झाला आहे आणि त्यांनी घरात काही नवीन नोकरही ठेवले आहे.
रात्रीचे 9 वाजले होते. काकांनी नोकराला सांगून खूप छान जेवण बनवलं होतं. आम्ही तिघे एकत्र जेवायला बसलो. जेवता जेवता माझे लक्ष अचानक हॉलमधील एका कोपऱ्यात गेलं. तिथे काकूंची एक मोठी तस्वीर भिंतीवर लावलेली होती, ज्यावर फुलांचा हार होता. ते पाहून माझ्या मनात पुन्हा एकदा त्या रात्रीची आठवण जागी झाली. काका, पोलिसांनी शेवटी काय सांगितलं? काकूंचा काही पत्ता लागला नाही का? मी हळूच विचारलं. काकांचा चेहरा थोडा गंभीर झाला. त्यांनी जेवणाचा घास खाली ठेवला आणि म्हणाले, नाही रोहित, पोलिसांनी खूप शोध घेतला, पण त्या दरीच्या खाली फक्त घनदाट जंगल आणि हिंस्र शाबूत आहे. कदाचित तिचा मृतदेह जंगलातील प्राण्यांनी. काकांनी वाक्य अपूर्ण सोडलं. मी पुढे काही बोललो नाही. जेवण आटपून आम्ही सर्वजण आपापल्या खोलीत गेलो. काकांनी मला तीच खोली दिली जिथे मी 9 महिन्यांपूर्वी झोपलो होतो. खोलीत आल्यानंतर मी खिडकी उघडून बाहेर पाहिली. उन्हाळ्याचे दिवस असूनही महाबळेश्वरमध्ये रात्रीची थंडी छान होती. मी बेडवर आडवा झालो, पण 9 महिन्यापूर्वी याच खोलीत काकूंनी माझ्याशी केलेल्या गप्पा, त्यानंतर पिस्तूलचा तो प्रसंग आठवून मला झोपच येत नव्हती. रात्रीचे 12:30 वाजले असावेत. संपूर्ण घरात शांतता होती. अचानक मला घराच्या मागच्या बाजूला असलेल्या बागेतून कोणाच्या तरी चालण्याचा अतिशय संत आवाज आला. वाळलेल्या पानावर काय पडल्याचा कुरुम कुरुम असा आवाज येत होता. मी सावध झालो. मी पलंगावरून उठलो आणि खिडकीतून खाली बागेच्या दिशेने पाहिलं. बागेत अंधार होता, पण झाडांच्या सावलीत एक मानवी आकृती उभी असलेली मला स्पष्ट दिसली. ती आकृती पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये होती आणि तिचे लांब केस वाऱ्यावर उडत होते. माझे हृदय वेगवेगळ्याने धडधडू लागले. कोण आहे तिथे? मी मनातल्या मनात विचार केला. ती आकृती हळूच घराच्या मागच्या दरवाजाच्या दिशेने सरकत होती. मी खोलीबाहेर आलो. हॉलमध्ये पूर्ण अंधार होता. मी 9 महिन्यांपूर्वी सारखाच पुन्हा एकदा सावध पावले टाकत मागच्या दरवाजाकडे निघालो. दरवाजा आधीच थोडा उघडा होता. मी हळूच बाहेर डोकावून पाहिले. ती पांढऱ्या कपड्यातील आकृती आता बागेच्या पलीकडे असलेल्या एका जुन्या विहिरीच्या मागे जाऊन लपली होती. मी घरातून टॉर्च घेतली आणि बागेत आलो. कोण आहे तिथे? बाहेर या, मी मोठ्याने ओरडलो. काहीच उत्तर आलं नाही. मी टॉर्चच्या त्या प्रकाशात विहिरीच्या दिशेने मारला. तिथे कोणीच नव्हते, पण जेव्हा विहिरीच्या अगदी जवळ गेलो तेव्हा जमिनीवर मला काहीतरी चमकताना दिसलं. मी खाली वाकून उचलून ते पाहिलं. एक सोन्याचं ब्रेसलेट होतं. ते ब्रेसलेट पाहून माझे डोळे चक्रावले, कारण ते हुबेहूब तसंच ब्रेसलेट जे वैशाली काकूंच्या नेहमी उजव्या हातात घालायच्या, त्यावर व्ही अक्षर कोरलेले होतं. हे कसं शक्य आहे? जर काकू दरीत पडून वारले आहेत, तर त्यांचे ब्रेसलेट इथे कसे? माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले. तेवढ्यात मागून कोणाच्या तरी हसण्याचा आवाज आला. तो आवाज अत्यंत परिचयाचा आणि गोड, पण तितकाच क्रूर. मी सांगितले होते ना रोहित, आपलं प्रपोजल अजून अपूर्ण आहे. मी झटकन मागे वळून टॉर्चचा प्रकाश मारला. समोरचं जे दृश्य होतं ते पाहून माझ्या अंगातील संपूर्ण रक्त गोठून गेलं. विहिरीच्या मागे झाडाच्या सावलीतून वैशाली काकू बाहेर आल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर बाजूला एक मोठी जुनी जखम होती, ज्यावरून समजत होती की त्या दरीतून पडताना त्या कशाबशा वाचल्या असाव्यात. त्यांच्या हातात तीच काळी पिस्तूल होती जी 9 महिन्यांपूर्वी त्यांनी माझ्यावर रोखली होती. काकू, तुम्ही जिवंत आहात? माझ्या आवाजात प्रचंड भीती होती. होय रोहित, मी जिवंत आहे. त्या रात्री मी दरीमध्ये नाही, तर दरीच्या कडेला असलेल्या एका झाडाच्या फांदीवर पडले होते. माझा हात फ्रॅक्चर झाला होता आणि चेहऱ्यावर ही जखम झाली, पण मी मरणार नाही जोपर्यंत माझ्या अपमानाचा आणि प्रॉपर्टीचा बदला घेऊ शकत नाही, काकू हसत म्हणाले. तर मित्रांनो, कथेचा पुढचा भाग बघायचा असल्यास कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.